आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। धर्मवीर 3 येईल तेव्हा त्याची पटकथा मी लिहिणार, धर्मवीर 2च्या ग्रँड प्रीमियर वेळी देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। याच्या जो धर्मवीर 3 येईल त्याची पटकथा मी लिहीन। धर्मवीर 3 चित्रपट काढायला फडणवीसांना काय माहिती, फडणवीसांनी औरंगजेबावर चित्रपट काढावा, संजय राऊतांची टीका। दिघ्यांना आम्ही जास्त ओळखायचो, आनंद दिघे जे होते आमचे त्यांना आम्ही जास्त ओळखायचो। फडणवीस जे काढतायत काय धर्मवीर 3, त्यांना काय धर्मवीर माहिती, त्यांनी औरंगजेबावर सिनेमा काढला पाहिजे। संजय राऊत 3rd ग्रेड नेता, बाटग्यांनी बाळासाहेब आणि आनंद दिघेंबद्दल मूळ शिवसैनिकांना सांगू नये, आशिष शेलार यांचा संजय राऊतांवर पलटवार। भाषा आणि मर्यादा या दोन्ही रसातळास गेलेला या राज्याच्या संस्कृतीला काळीमा फासणारा 3rd ग्रेड नेता म्हणजे संजय राऊत आहे। दिघेंविरोधात कट कारस्थान करणाऱ्यांपैकी संजय राऊत एक होते, नितेश राणेंचा गंभीर आरोप। आनंद दिघेंचं नाव घेण्याची राऊतांची लायकी नसल्याची देखील नितेश राणे यांची टीका। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना औरंगजेबाचं उदात्तीकरण झालं, कबरीवर फुलं वाहिली गेल्याचं जनता विसरलेली नाही, विखे पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका। कोर्टानं शिक्षा सुनावल्यानंतर संजय राऊतांनी जे वक्तव्य केलंय त्याबद्दल माझे वकील संजय राऊतांना नोटीस देणार, राऊतांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी नाव घेऊन आरोप करावे, किरीट सोमय्यांचं थेट आव्हान। किरीट सोमय्या चावीवर चालणारं खेळणं, संजय राऊत त्यांच्या भूमिकेवर ठाम, अंबादास दानवे यांची सोमय्यांवर टीका। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची अहमदनगरच्या राहुरीमध्ये शिवस्वराज्य यात्रा, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघामध्ये सभेचं आयोजन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं 2,66,000 बहिणींना पत्र, बहिणींच्या पाठीशी खंबीर उभं राहण्याची पत्रातून ग्वाही, तर राज्याच्या विकासासाठी सोबत राहण्याचं बहिणींना आवाहन।